बातें कह दी जो हम लोग खुलकर नहीं कह सकते। यहाँ पर हमारे डॉक्टर निकम सर तशरीफ रखते हैं। मैं अपनी बात आगे बढ़ाने से कबल समझता हूँ कि वो भी डॉक्टर आगाज बुल्ढानी यानी गायकवाड़ साहब का इस्तकबाल करने की गरज से यहाँ पे आए हैं। मैं आपको जनाब साहिल लुधियानवी ने कहा था कि दूर वादी में दूधिया बादल झुक के पर्वत को प्यार करते हैं और दिल में चाहत की हसरतें लेकर डॉक्टर साहब आपका इंतजार करते हैं। विशाल मोहिते आहेत, त्यांची एक म्हणजे त्यांच्यासोबत बऱ्याच वेळेस मी भटकंती करतो, तर त्यांची एक गझल होती की जगने सुसह्य झाले गजले तुझ्यामुळे, जगने सुसह्य झाले गजले तुझ्यामुळे, कित्येक प्रेम वेडे जगले तुझ्यामुळे। आणि माझ्या मनात विचार आला, विशाल तर बॅचलर आहे, आपलं तर लग्न झालेलं आहे, विशालचं आयुष्य गजलेमुळे जर सुंदर झालं तर कवयित्री सोबत लग्न केल्यामुळं मला कसं म्हणावं वाटेल। तर मग त्यात असं निघलं, जगने असह्य झाले गजले तुझ्यामुळे, जगने असह्य झाले गजले तुझ्यामुळे, झाले कित्येक वेडे नवरे गजले तुझ्यामुळे, झाले कित्येक वेडे नवरे गजले तुझ्यामुळे। हे याच्यामुळे कारण की घरात बायको कवयित्री असली म्हणजे भांडण सुद्धा पद्धत करावं लागतं। गणेश गायकवाड सरांना त्याचा अनुभव कदाचित आलेलाच असेल। प्रतिभा मॅडम अधूनमधून म्हणजे प्रतिभा मॅडमच्या भावना आणि माझ्या भावना जवळपास सारख्याच आहेत। भांडण पद्धत करावं लागत असेल आणि करावं लागतं, आणि रुसवा दूर करायचा असेल तर आम्हाला यमक जुळवावं लागतं। असं असलं तरी जमलेले सगळे पुरुष कवी काय समजतील माझी व्यथा, तुमच्यातील कुणाच्या पत्नीला किंवा प्रतिभा मॅडमलाच ऐकावं म्हणतो माझी कथा। असं असलं तरी माझ्या कवितेची तूच आहेस प्रेरणा, माझ्या कवितेची तूच आहेस प्रेरणा, कारण काव्य तिथेच निर्माण होतं जिथं असतं दुःख आणि वेदना। कॉलेजला असताना माझ्या चारोळीला कवितांना असायचा गंध केतकीचा, चारोळीला कवितांना असायचा गंध केतकीचा। करोनापासून हिला वासही येत नाही गॅसवर करपलेल्या भाजीचा। तेव्हा भावनांचा पाऊस माझ्या शब्दातूनही बरसायचा, आणि आता पावसात हिचाच मूड फक्त पकोडे खाण्याचा। शब्दातून माझ्या साथ घालीत आकाश चंद्र आणि तारे, शब्दातून माझ्या साथ घालीत आकाश चंद्र आणि तारे। पण कवितांचा इतका पूर आला की ओसंडून वाहू लागले नदी नाले। लग्नापूर्वी वाटत होतं तू माझ्या आयुष्याची कविता लिहिशील, वाटत होतं तू माझ्या आयुष्याची कविता लिहिशील। ठरवलं तर तसंच होतं ग, पण कुठे माहित होतं संसार नावाचा रटाळ धडा तूच मला शिकवशील। या रटाळ संसाराला आहे ना तू मळमळचा तडका। असं आहे तर घरी गेल्यावर बघू कसा उरतो या तडक्याचा भडका। चला धन्यवाद, आणि गणेश गायकवाड सरांना ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा।